तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मिनी व्लॉगमध्ये. मग काय सकाळी 11 वाजता आलतो विजाकडे आलतो तर काय गपचूप बघावं म्हणलं काय करायला लागले त्यांनी. विजा तर काय जेवत बसलेला आपला बिना आंघोळीचं, आणि वेद्या आंघोळ ती करून इकडे देवपूजा ती करायला त्या चिड्डीवर. मग काय नंतर जरा विजा लयच नाटकं करायला बाहेरनं कुलूप लावून गेले कुठं तर. अरे विजय खोल रे, नाहीतर बाहेर आल्यावर लय मारतो बघ तुला म्हणलं, असं पद्धतशीर खोलला की. मग काय नंतर मी चाललेलो कामावर कारण मालकानं जेवण ठेवलेलं म्हणून चाललेलो. मग काय आलो की कामावर आल्यावर काय सगळेजण जेवायलाच बसलेले. मी पण घेतलो ताटण पद्धतशीर वडलो. मग पद्धतशीर जेवण करून खालीच चाललेलो. काय एवढं जेवण झालं ना, खाली उतरायला पण येत नव्हतं. आणि जरा वेळ बसून तिथनं मी चाललेलो घरी जाताना मामा पण भेटलेले मला म्हणले घरापाशी सोड मला पण. बरोबर म्हणलं, त्या मामाला सोडलो त्यांच्या घरापाशी. मी निघालो नेट्ट घराकडं. मग काय घरी आल्या आल्या आपल्याला आजीने एक काम सांगितलेलं चहा कर म्हणून. मग काय चहा करायला घेतलो तर काय साखरच संपलेली. मग काय आजी म्हणली गोळ्याचा चहा कर. मग काय घेतलो पद्धतशीर गोळ, त्या चहा केलो. बाहेरून कशाचा तर आवाज आलता म्हणून बाहेर जाऊन बघावं म्हणलं काय आहे. मग काय गेलो तर काय कोणच नव्हतं, आणि आत येऊन बघितलो तर चहाच गायब सगळा. मग काय माझे कपडे बाहेर लेट झालते म्हणून इकडे कपाटात आणून ठेवा म्हणलं. मग काय पद्धतशीर कपडे बिपडे घेतलो खांद्यावर इथे कपाटात. मग काय ठेवलो ही कपाटात सगळे कपडे माझी. नंतर संध्याकाळी अंडे शिजायला घातल्यावर मग काय शिजलेले पद्धतशीर घेतलो जेवायला वाढून. जेवण ती केलो. मग काय पाईप लावायचा होता, उद्या पाणी येणार होतं म्हणून पाईप ती घेतलेलो. पाईप लावाल तो मी पाईप लावतो. तोपर्यंत तुम्ही लाईक फॉलो कमेंट शेअर नक्की करा. धन्यवाद.